नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, कितीही मेहनत केली, कितीही पैसा कमावला तरी घरातील कर्ज कमी होत नाही का? एक कर्ज फेडलं की दुसरं कर्ज घ्यावं लागतंय का? घरात पैशाची सतत कमतरता जाणवते का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। वास्तुशास्त्रानुसार घरातील काही चुका आर्थिक अडचणी वाढवता आणि कर्जाचा भार वाढवत जाता। आज आपण जाणून घेणार आहोत काही सोपे पण प्रभावी वास्तु उपाय जे नियमित केल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय अनेक लोकांसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो। घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा। वास्तुनुसार ईशान्य दिशा म्हणजे देवतांची दिशा मानली जाते। या दिशेत कचरा, जुने सामान, तुटलेल्या वस्तू किंवा अनावश्यक सामान ठेवल्यास आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात। म्हणून घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा। सकाळी या ठिकाणी सूर्यप्रकाश येत असेल तर अधिक शुभ मानलं जातं। तिजोरीची दिशा योग्य ठेवा। जर घरात पैसा ठेवण्यासाठी कपाट किंवा तिजोरी असेल तर ती दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला लागून ठेवावी। तिजोरीचं दार उत्तर दिशेला उघडणार असावे। असं केल्याने धन प्रभाव वाढण्यास मदत होतं, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे। मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा। घराचा मुख्य दरवाजा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार। मुख्य दरवाजाजवळ कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा खराब चप्पल ठेवू नका। दरवाजावर स्वस्तिक, शुभ लाभ किंवा ओमचं चिन्ह लावू शकता। यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असं मानलं जातं। कर्जाची कागदपत्रे योग्य ठिकाणी ठेवा। कर्जाशी संबंधित कागदपत्रे घराच्या नेतृत्व दिशेत ठेवणं शुभ मानलं जातं। कागदपत्रे विखरलेली किंवा अस्तव्यस्त ठेवू नयेत, त्यासाठी स्वतंत्र फाईल किंवा कपाट वापरा। तुटलेल्या वस्तू त्वरित काढून टाका। घरात तुटलेल्या गाड्या, फुटलेले आरसे, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मोडके फर्निचर ठेवणं अशुभ मानलं जातं। अशा वास्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्रात सांगतं। म्हणून अशा वास्तू शक्यतो तितक्या लवकर घराबाहेर काढा। रोज संध्याकाळी दिवा लावा। संध्याकाळी देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं। यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि मानसिक शांती मिळते। आर्थिक अडचणीमध्ये हा उपाय लाभदायक मानला जातो। पाण्याचा अपव्यय टाळा। घरातील गळणारे नळ, खराब पाईपलाईन किंवा सतत वाहणारे पाणी त्वरित दुरुस्त करा। वास्तुनुसार पाण्याची गळती म्हणजे धनाची गळती मानली जाते। म्हणून हा छोटा उपाय आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। उत्तर दिशा स्वच्छ ठेवा। उत्तर दिशा धनाची दिशा मानली जाते। या दिशेत जड सामान किंवा कचरा ठेवू नका। शक्य असल्यास हिरवे झाडे किंवा मनी प्लांट ठेवू शकता। यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते। गुरुवारी हा उपाय करा। प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा। पिवळ्या रंगाचं फळ किंवा मिठाई अर्पण करा। तसेच गरजूंना दान केल्यास पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं। शनिवारी कर्जमुक्तीसाठी उपाय। शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। शनिदेवाची प्रार्थना करा। हा उपाय अनेक लोक श्रद्धाने करतात। झाडू योग्य ठिकाणी ठेवा। झाडू लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तो उभा ठेवू नका किंवा मुख्य दरवाजाजवळ ठेवू नका। झाडू नेहमी नजरेआड ठिकाणी ठेवा। रात्री स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवा। रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करा। खरकटे भांडे रात्रभर ठेवू नका। स्वच्छ स्वयंपाकघर अधिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। लाल रंगाचा कपडा तिजोरीत ठेवा। तिजोरीमध्ये स्वच्छ लाल रंगाचा कपडा ठेवणं शुभ मानलं जातं। काही लोक त्यात हळद किंवा अक्षता ठेवतात। हा उपाय धनवृद्धीसाठी केला जातो। घरात सकारात्मक वातावरण ठेवा। सतत भांडण, राग आणि नकारात्मक बोलणं टाळा। घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण सकारात्मक विचार आर्थिक प्रगतीलाही मदत करतात। सर्वात महत्त्वाचा उपाय मित्रांनो, वास्तु उपाय महत्त्वाचा असला तरी कर्जमुक्तीसाठी योग्य आर्थिक नियोजन, खर्चावर नियंत्रण आणि नियमित बचत यालाही तितकंच महत्त्व आहे। अनावश्यक खर्च टाळा। नवीन कर्ज घेण्यापूर्वी नीट विचार करा आणि उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग शोधा। वास्तु आणि योग्य नियोजन याचा समतोल साधल्यास अधिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते। मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणता उपाय आधीपासून करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।